कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हॅलो सारंग शेठ, बोला. आपली दोस्ती वाढत चालली हा. तुझ्या बाबतीत नुसता विचार जरी केला ना तर एकतर तू समोर येतो, नाही तर तुझा फोन तरी येतो. हा बोला, हा देवा काय करू शकतो तुमची सेवा? अरे जरा एक छोटस काम होतं. आता आपल्याला फोन लावलाय म्हटल्यावर काम एकदम स्पेशलच असणार. बोल बोल. ऍक्च्युली मी गाडी नो पार्किंग मध्ये लावली होती. काय राव सारंग शेठ, आपके जैसा बडा आदमी कायदा नाही पाळणार तर आमच्यासारख्या गरिबांनी पाळायचं का? नाही नाही, हे बघ, करेक्ट आहे तुझं, एकदम करेक्ट आहे. पण सिच्युएशन जरा वेगळी आहे. मी मैत्रिणी सोबत आहे. कोण कोण मैत्रीण? अरे मी बोललो होतो ना तुला, ओळखीतली मुलगी. कितली मुलगी? नाव काय तिचं? हा? आता कुठे? आणि पुढचा काय प्लॅन आहे तुमचा? सांगतो, मी सगळं सांगतो तुला. गाडी मला लवकरात लवकर कशी मिळेल? ती मिळेल रे. आपल्या फ्रेंडला कुठली गोष्ट मिळणार नाही हे पॉसिबल आहे का? चौकीला गाडी बोलवून घेतो, ये लगेच. ठीक आहे, चालेल, येतो. बाय. स्पेशल फ्रेंड. सावली, ऐक, मी काम करतो, मी रिक्षा बोलवतो. तू रिक्षामध्ये बस आणि घरी जा. ठीक आहे, मला पोलीस स्टेशनमध्ये जावं लागेल. क्या रे घोरपडे, मला वाटलं तू टार्गेट कम्प्लीट करतोय. नशीब सरकारी नोकरीत आहेस. प्रायव्हेट मध्ये असतास ना तर वाट लागली असती तुझी. काय साहेब, हा काय ठरलंय आपलं? दोघच असताना काय बोलायचं? बॉस बॉस म्हणायचं. करेक्ट. पण म्हणा ना. ओके बॉस. हा. नाही पण बॉस काय माहितीये का, मला ना माझ्या घरचं टार्गेट कम्प्लीट होत नाही बघा. घरचं टार्गेट म्हणजे कुछ समजा नाही. एक्सप्लेन. म्हणजे बघा ना बॉस, एवढी वर्ष झाली लग्नाला, घरात अजून पाळणं आलेलं नाहीये. माझी गावाकडची जमीन ती घाण आहे. एवढंच काय तर माझ्या बहिणीला महिन्याला 25,000 न सुट्ट पाठवावे लागतात. बापरे. शिवाय घरातला नळ गळतोय, पाठचं गटर फुटलंय, त्याचा वास मारतोय, का लग्नातलं कर्ज बस बस घोरपडे, मला वाटलं तू टार्गेट कम्प्लीट करतोय. तू तर कम्प्लीट करतोय. तिने असला कंप्लेंट बॉक्स आहेस बे तू. आपलं टार्गेट कम्प्लीट झालं नाही त्याचं काय करायचं? हे बघ, रोज सकाळी ठरलेला आकडा कम्प्लीट झालाच पाहिजे, ऍट एनी हाव. आता नाही झाला ना, मग आता ओव्हर टाइम. चला, गो 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 गो. सारंग, ये टार्गेट. हा, ये. अरे दोस्ता. बस ना, बस. नाही नाही, राहू दे. आता एकदम दिवस काटा जाणार आपला. बोल बोल भाई, एकदम डिटेल मध्ये सांगा. एकदम रापचिक राणामध्ये फुल स्टोरी पाहिजे आपल्याला. काय काय झालं सांग मला. ऍक्च्युली झालं असं. हा. सांग, काय खायचंय? काय खायचं? वडापाव खायचा का? सारंग सर, महाग असतील ना ह्या साड्या? आणि मी पहिल्यांदा तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू पाहिले. काय बोलतो? म्हणजे फक्त एवढ्यावरच ती खुश झाली? रडली? बघ ना, बोले तू आंखों में आंसू.
हा सॉलिड आहे या मी सांगतो ना ती तुझ्यासोबत सॉलिड खुश आहे बॉस. म्हणजे बघ ना तिचे एक्सपेक्टेशन किती कमी आहेत रे. तू तिच्यासाठी एवढीशी गोष्ट केली पण तिला ती एकदम लार्जर दॅन लाईफ वाटली. क्या बात आहे. तुझ्या सांगण्यावरून ना ती पोरगी मला एकदम प्युअर सोल वाटते. बरोबर आहे तुझं. हा ती खरंच मनाने खूप छान आहे. अरे असणार आहे. मी सांगतो ना ती पोरगी एकदम खरा सोना आहे. गॅरंटी आहे आपली. कारण तुझ्या घरात परीस आलाय परीस, ज्याच्या स्पर्शानं दगडाचं सुद्धा सोनं होतं. अय सारंग किधर खो गए भिडू. हा ऐक तुला सिरियस नोटवर एक गोष्ट सांगतो. तुझ्या सांगण्यावरून ना त्या पोरीला भेटायची खूप इच्छा झाली आहे मला. एक मुलाखत तू बनतीये बॉस. हा विठ्ठला आज मी खूप खूप खुश आहे. हा सारंग सर पूर्ण दिवस माझ्यासोबत होते. त्यांनी त्यांचा अख्खा दिवस माझ्यासोबत घालवला. हा दिवस मी कधीच विसरू शकत नाही. आणि तुला माहितीये विठ्ठला आज सारंग सरांनी मला मी कोणीतरी आहे याची जाणीव करून दिली. माझं अस्तित्व मला परत एकदा जाणवलं. आणि हे सगळं तुझ्यामुळेच घडतंय बघ. मी खरंच तुझी सावली आहे हे सिद्ध केलंस तू. माझ्या आयुष्यात आता जे सुखाचे क्षण येत आहेत ना ते तुझ्यामुळेच येत आहेत. खरंच तुझे खूप खूप आभार. काय बोलणं सुरू आहे? बहिणी बस मॅडम एकदम खुश. दिवस अगदी मनासारखा गेलेला दिसतोय. हो ना? मला पण सांग ना काय काय केलं. अगं सरप्राईज येते. कसं सांगू मी तुला. बरं त्यासाठी तुला डोळे बंद ठेवावे लागतील. डोळे उघड. सावली तुला सांगू हे सगळं ऐकून इतकं बरं वाटतंय ना मला. सावली हीच नात्याची सुरुवात आहे. गोष्टी ना अशाच मार्गी लागतात. आणि सारंगला तुझ्याबद्दल खरंच मनापासून काहीतरी वाटतंय. कोणी त्याला काहीही सांगितलेलं नाही. कसली जबरदस्ती नाही. आणि हे खरंच खूप चांगलं आहे. सावली विठुरायाने तुझी प्रार्थना ऐकली आहे. कारण तू ना खूप शुद्ध मनाने त्याच्याकडे काहीतरी मागत असतेस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.